आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी वंदन करून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय। या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासेगावच्या बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ आणि या ठिकाणी ज्यांचं स्वागत झालेलं आहे, नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील माझे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, सत्कार मूर्ती, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पालक आणि माझ्या बाल मित्रमैत्रिणींनो, वेळ खूप झालेला आहे। मी पुढच्या वेळी कोरेसरांना जरा विनंती करणार आहे। काय होतंय, दरवेळेला मला इथं आल्यानंतर अध्यक्ष करतात आणि माझं अध्यक्षीय भाषण मग शेवटी येतं। सगळे आधी बोलून घेतात मनसोक्तपणे आणि मग माझ्या भाषणाची जेव्हा वेळ होते तेव्हा ऊन वाढतं किंवा विद्यार्थी चुळबुळ करतात आणि मला बोलायची संधी कमी मिळते। तर पुढच्या वेळी कोरेसर मला अध्यक्ष करू नका, म्हणजे मला आधी थोडं बोलता येईल। खरं तर मुळात नाही, त्याचं कारण सांगितलं सरांनी। आजच्या या शाळेचा जो काही आपण शाळेमध्ये कार्यक्रम करतोय, आपल्या कासेगावच्या शैक्षणिक इतिहास खूप मोठा आहे। सगळ्यांना माहिती आहे, आपल्या कासेगावच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना 1875 साली झालेली आहे। 1875 काळ म्हणजे आपल्याला असं वाटतं की अजून सुद्धा ज्यावेळेला 1857चा उठाव वगैरे आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो, तर त्या उठावात केलेली ती जी मंडळी होती त्यांनी इंग्रजांनी त्यांचं बंड थांबवलं, त्यांचं क्रांतिकार्य थांबवलं जबरदस्तीने आणि ते नुकतेच सगळे घरी बसले आणि त्यांच्या पुढची जी पिढी होती तर ते आपल्या या शाळेमध्ये जात होती। असा मोठा इतका प्रदीर्घ इतिहास आपल्या या कासेगाव जिल्हा परिषद शाळेला आहे। या जिल्हा परिषद शाळेच्या इतिहासामध्ये आज या ठिकाणी आपण जे सगळे आहोत, मी सोडून सगळेजण या ठिकाणी गावातले सगळे जे पालक आहेत तिथले विद्यार्थी आहेत, बरोबर आहे ना, सगळे इथं शिकलेले आहेत तुम्ही। तर असा खूप मोठा इतिहास आपल्याला शाळेला, मला कधी कधी खंत वाटते की मी या शाळेमध्ये कधी मला शिकायची संधी मला मिळाली नाही। तरी सुद्धा लहान असताना मला आठवतंय महादेव मंदिरामध्ये जेव्हा वर्ग भरायचे त्यावेळेला सुकडी खाण्यासाठी म्हणून मी आळंदबाईच्या वर्गात, साळुंकेबाईंच्या वर्गामध्ये जायचो। गावामध्ये जेव्हा आपले आदरणीय बाबुलाल गुरुजी असतील, मक्कुन गुरुजी असतील, लहानपणी यांचा सहवास मिळाला। बाबुलाल गुरुजी म्हणायचे की तुझे आजोबा माझ्या हाताखाली शिकले, तुझे वडील माझ्या हाताखाली शिकले, पण तू काय माझ्या हाताखाली शिकायची संधी म्हणजे वेळ आली नाही। अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या कासेगावच्या या शैक्षणिक इतिहासामध्ये आहेत। एक थोडीशी आठवण म्हणून मी सांगतो, असं त्या जरा वेळ होते। साधारण 21-22 वर्षापूर्वी 2002-3च्या सुमारास एक पालकांची सभा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भरली होती। मला वाटतं त्यावेळेला काटकर गुरुजी पण असतील, पण व्यासपीठावर भोट सर होते, बर्डे गुरुजी होते, श्याम जोशींनी सूत्रसंचालन केलं होतं आणि अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेला पालक शिक्षक बालकांच्यासाठी काहीतरी मीटिंग त्यावेळेला पालक शिक्षक सभावर त्यावेळेला अजून नव्हती, नुकतीच सुरुवात झाली होती। अशा वेळेला एक सभा तिथं बोलवली होती आणि सगळ्या पालकांना एकत्र केलं होतं। जेव्हा मी पण त्यावेळेला तिथं होतो, माझं वय साधारण त्यावेळेला 20-21 वर्षाचं असेल। मी सगळे ऐकलं, सगळ्या शिक्षकांचं पालकांचं मनोगत ऐकलं, जामजोशींचं ऐकलं। मला राहवलं नाही, मी सरांच्या परवानगीनं मी म्हणालो की मला पण जरा बोलायचं आहे। तसं तर त्यावेळेला आतासारखं काही स्टेज डेअरिंग नव्हतं, वय काहीतरी 20-21 वर्षाचं होतं, पण असं वाटत होतं की बाबा काहीतरी आपले विचार आपण व्यक्त करायला पाहिजे। मी व्यासपीठावर जाऊन त्यावेळेला बोललो होतो की ही जी शाळा आहे किंवा जे काय असेल, शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, आपलं घर असेल, आपलं शेत असेल, जे काय असेल ना, हे आपलं राज्य आहे आणि त्या ठिकाणचा जो प्रमुख असतो तो तिथला राजा असतो। शाळेचा राजा, मुख्याध्यापक हा शाळेचा राजा असतो, सरपंच गावचा राजा असतो किंवा शेतामध्ये, आपल्या शेतामध्ये आपण राजा असतो, कुठल्या मंदिरामध्ये असतो तिथला तो पुजारी देवाचा सेवक असतो, त्या ठिकाणी त्या क्षेत्रातला तो जो राजा असतो। तर राजा कालस्य कारण असं एक संस्कृत वचन आहे। राजा कालस्य कारण म्हणजे राजा हा काळाला कारणीभूत असतो। काळाला म्हणजे चांगल्या किंवा वाईट काळाला, राजा हा चांगल्या किंवा वाईट काळाला कारणीभूत असतो। तर
त्याचं प्रयोजन असं होतं की शाळेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात, चांगल्या वाईट गोष्टी घडतात, त्याच्यासाठी मुख्याध्यापक जसे जबाबदार आहेत, मुख्याध्यापक किंवा शाळेतले शिक्षक मंडळी की त्यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, चांगलं शिकवायला पाहिजे किंवा असं करायला पाहिजे, ही पालकांची अपेक्षा असते. पण मी त्यावेळेला असं व्यक्त केलं होतं की जसं शिक्षकांकडून आपल्या अपेक्षा असतात तशा आपल्या पालक म्हणून सुद्धा आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. आपल्या घरामध्ये आपण राहत असताना आपल्या विद्यार्थ्यांनी कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसे विचार असायला पाहिजे आणि त्यांची वर्तणूक कशी असायला पाहिजे, याची जबाबदारी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या पालकांची असायला पाहिजे, असं मी त्यावेळेला व्यक्त केलेले विचार आहे. तर तेच विचार आज सुद्धा तंतोतंत लागू होतात. त्याच विचारांवर आणि त्याच दृष्टिकोनावर मी आज सुद्धा ठाम आहे. ज्या वेळेला मला या गावाच्या अगदी अलीकडच्या काळामध्ये संपर्क वाढला आणि शिक्षक मंडळीची चर्चा करायचो, तर याच विषयावर माझं मत असायचं की या सगळ्या गोष्टींमध्ये पालकांचं योगदान खूप महत्वाचं आहे. ते सगळं करत असताना की आपली शाळा जी आतापर्यंत या राजगुरू सर असतील, चौगुले सर असतील, शिवशरण सर असतील, मागाड मॅडम असतील, यांनी ज्या पद्धतीनं आपल्या कासेगावच्या लौकिकाला साजेसा असा कार्यकाल त्यांनी या आपल्या कासेगावमध्ये घालवलेला आहे. निश्चितच आम्ही सर्व कासेगावची ग्रामस्थ मंडळी आम्हाला तुमचा अभिमान आहे. एखादा शासकीय